हॅलो गाईस, तर पुन्हा सगळ्या व्लॉग मध्ये काय मस्त की याचा ब्लॉगचा असणार आहे 9 दिवस असणार आहे. आणि काय मस्त आज झोपलो पण नाही, कारण की तुम्ही कालचा ब्लॉग बघला असेल. जसं बघला तर पहिले तो जाऊन बघा, या पहिले बघा मग तू जाऊन बघा, कारण की तो बघ एकदम भारी झाला. आणि आज पण काही ब्लॉग छान होणार आहे. लेट उठलं मस्त की ब्लॉग लेट उठलं म्हणजे झोपलोच ना, सॉरी. मस्त की ब्लॉग एडिट केला कशी काल माझ्या काही भाई धमाल गाईज. याची केस होतं त्याची केस होतं. आणि गणपती गेलो मजा आली, पण माझे पैसे गेले काय आज बघू. आज पण गणपती गेलो, आज बघू पैसे आला तर चांगली गोष्ट आहे. शेट माणसाचं पैसे गेलो काय टेन्शन असतं. पैसे गेले सगळं. आणि आज गाडी जायचे सगळं मित्रांच्या इकडे जायचे, म्हणजे ऋषभ बिशप सगळ्यांच्या इकडे जायचे. चेन लाव डायरेक्ट डावा चेन नको डाव येतील तुला बघ. डावा डाव येतील मी सांग. अरे नाही, मी चेनला पोलीस डावायला लागलो मला. नाही काय जायचे ऋषभ, म्हणजे आता आरती बिरती झाली, आम्ही तिकडे होतो. आता मस्तपैकी आता जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर जाऊ 1-2 चढ्यामध्ये तरी जाऊ. स्टिकर बिकर कोण जेवायला बसवता त्या पशिरीची बारी करा गाईस, देख शकते हो. आणि काही चला मस्त जाऊ, त्यानंतर त्या जेवून घेऊन त्याच्यानंतर जाऊ सगळ्यांच्या पाया दर्शक गणपतीच्या पाय पडायला. हे काय तर फायनल जस्ट काय सकाळपासून काहीच सुटलं सर गेला, कारण की मला माहिती आहे, कारण की मी जास्त कुठे सकाळपासून गेलोच ना, घरानच होताना काय जस्ट वाजल्या 3:30 वाजल्यानंतर मस्त पक्का काही फ्रेश बी सॉरी एकदम परफेक्ट गाणी बघू शकतो आज. आणि जायचं बघू मला कसं गाणी आज जातं जस्ट दुसरीकडे कोंडलं तर ओमकार पण येतो. मग ओमकारच्या पुढे जाईन, कारण की पाऊस पडतं लय बेकार कटाले, कारण की चालत झाले गाडी काय मी आणली नाही तर गायचा डायरेक्ट जाऊ पाया बिया पडला सगळं आखो काय कसं काय सगळीकडे जात आहोत त्या काय करणे काय आता काय झोपून सुटल्यावर बेकार, कारण की झोपलेलो मी तरी 1 तास झोपलो फक्त बाद झाला, कारण की अख्खा दिवस अर्धा 15 मिनिटं पण नव्हतं झोपलो काल. तसं झाला असतो की आता जातो डायरेक्ट पाय पडला काय ओमकार व्याले. चला काय जातो आता डायरेक्ट ऋषभ सांची इकडे. गाईज भाई जस्ट चाललो ऋषभ सांची तर गाईज पहिले ब्लॉग अपलोड करून घेऊ भाई. ब्लॉगच अपलोड झाला. अरे 6 फेऱ्या बाई ब्लॉग अपलोड करून या केले. बुद्धी विधाता अर्था जाणून घे रक्षित. काय भाई जस्ट चालतो ब्लॉग अपलोड करायला, तर बघू शकता कोण आहे मान्य श्री कांबळे. ओमकार गेले इकडे, जस्ट ओमकारचं नाव घेतलं. ओमकार पण भाई आला पायावरून. काय जस्ट ब्लॉग अपलोड करीत लावले, कारण की काय सॉरी त्याच्या ठिकाणी की तो ब्लॉग लेट आला, कारण की भाई 4-5 फेऱ्या ब्लॉग मी अपलोड करून बघला पण अपलोडच नव्हतो. डायरेक्ट 17 7 तास काय और टाइम. आणि जास्त मोठा पण नव्हता, म्हणजे मोठा होता 20 मिनिटाचा होता तरी ब्लॉग नव्हता म्हणून आता अपलोड करीन. आता लेट असेल थोडासा ब्लॉग स्टोरी भेऱ्या बघून तुम्हाला समजलं असेल काय. आणि इतके दिवस काही ऋषभला स्टोरी नव्हती, पण याचं कारण लागलंय काही मेरे खॉप थोडा नव्हती त्याच्या मला चांगले ऋषभ यायला. फक्त काय जरा सुद्धा आता फुलपाखरूच्या नांदण गेले तर काही असं काही ना डायरेक्ट बघू कुठं कुठं जायचे काही ना ब्लॉग मध्ये कंटिन्यू होता जायचंय की ना कुठं काही भाईला ट्रॉफी भेटली वाटतं असा त्याला आपले आपण होतो जय कुत्र्याला पैसे पण दिला जय महेशमध्ये. तर मग केस असं नीट ठेव असं कुठं वाटतं माहिती की 2700 आले 27 बका पाणी बरं होतं ना मग दिसतात ती बोलली मला कसं माहित ना म्हणणार केस कशी येते. ऋषभ बाईला भेटले भेटले असं भेंडी शाळेवाले सोना विना दिला असता नाही इतकं तुकडा तरी दिला असता ना कोपऱ्या याला सगळी खुश झाली असती ना रे भेंडी. नाच जो चांगला नाच खरोखर गाईज चला डायरेक्ट चाललो शानू यांची तर पाय पारला की म्हणजे गेलोच ना मी आजपर्यंत गावात. तर गाईज जाते गाईज जस्ट बघा आले कोणच्या शानू यांचं काय झालं काही डेकोरेशन कशी घ्यायची नक्कीच कमेंट करून सांगायचं एकच नंबर. आणि काय आता मस्त काय आलोच ना जा रे कवाच मी काही ब्लॉगर बघा ब्लॉगर बाई ओम भोई. चलो गाईज आता पाय बिया करून घेतो. बुद्धी विधाता अर्था जाणून घे रक्षित हे महाकाया सेवा मानून घे देवा. हे गाईज चला फायनल जस्ट आता पाया बिया करून झाला घरी. तर मी फोन लावतो काय बोलणार सर काय मिळते गाई जस्ट आलं भाई खतरो का खिलाडी काय खतरो का खिलाडीच्या घरी आलं भाई आता काही घरी आलं भेंडी कुत्रे विद्यार्थी ठेवले ना भाई रोडवर सावतील भेंडी. काही भाई उठला बघा किती वाजता वाजले बघा तावा
हे गायचं चला मस्त जास्त वाल्यान 7 ना गायचं मस्त घेता 7ची आरती करू आणि जस्ट मी रिषभ आलो म्हणजे लेटच आलो थोडासा तर बघूयात कसं काय होतं दाखवण्यात जास्त करून लाग मोठं ना त्याच्यानंतर रिषभ आमच्या जायचे काय बघू आता किती वाजता पत्ती खेळायला किंवा इथंच खेळू काही बघू असं इथं असतं कारण रिषभ बोलत होता म्हणा ये कारण की त्यांचे जास्त कोण नसतं तो तिकडे बाजूला खेळला जातं त्याच्यात पहिले तर आता आरती करून घेतो विषय कंठकाला त्रिज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा चेतनिया जल निर्मल वाहे जुजुला जय देव जय शिव शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वायु भावती ओ वायु कर्पूर गौरा जय देव जय गाईज जस्ट आता आरती झाली ना आता काही चालू डायरेक्ट पायग्यांच्या वर्षी बाकी आणाला कोण आता मी एकटाच चाललो गाईज जाते अभि डायरेक्ट पडगी गाव मी म्हणजे गाईज लई लांब गाव आहे पडगा गाव म्हणजे इथनं कोलडीपासून ना गाईज काहीच लांब ना गाईज तुम्हाला दाखवू का नको चला हवे रात्री नका दाखवू मी फिर कबड्डी खाएंगे गाईज काहीच अंतर ना समजत पण ना गाईज कुठला गाव आहे का समजत ना चला गाईज भेटतो आता डायरेक्ट थोडे वेळात काहीच चला मस्त मी जस्ट आता आज बघू आज नक्की डाव येणार रात्र नाही आज देख सकतो गाईज साखी नोटी गपू या असं डबल यायला पाहिजे ना वाटलं वाट आणि गाईज आज पण बघू पर्यंत गेलो रिषभ आमच्या चाललेलो पण त्याचा फोन आला म्हणा गेलो उद्या बघू उद्या आपण लेट जाऊ डायरेक्ट चलो काय खेळते आम्ही पत्ते खेळते काय पत्ते आम्ही धावत नाहीत दिसला म्हणा मला दिसला काय काहीच मेरा पत्ता अंजलगाला येतो बंडत टाकवतो काही सगळं पैसे आणलेलं सगळं पैसे खपलं काल पण खपलं आज पण खपलं तयार नाही काय काय करू जाता काल पण गेलं मम्मीच लावले आई बघू शकता पैसे का ओ ये दोघे जास्त पैसे घेतले ओत्याम पैसे आईच बघत आहे तुमच्या समोरच काही डाव खोलतो कसा डाव आहे त्या चांगला असला पाहिजे वास ते राणी विणीची कलर असली पाहिजे वास एक तीन एक आईच आपलं आपलं नशीब काहीच पहिलं काय पाणी दुसरं काय पाणी आणि तिसरा काय पाणी गाईज असं काही दोन पण भारी आहेत आणि दोन पण राहून बघ आला बघ राहून आपल्याला कसं काय डाव आहे काही डाव उठवत कोण आले ना पॅक आठव काय डाव घेतला आम्हाला आम्हाला तर तिरे पण नाही गाईज काय बोलू गाईज 1 वाजलं आता कोण जास्त सगळी कोण ना यावर आपण सगळं केलं काय पैसे पण लावला गाईज बघू आता काय डाव डावच नाही काय डावा तिला 5 दे डावच नाही बे डावा आहेत ना मग तुला लावत असतील जाऊ तिला 5 दे तुमच्या समोरच वापस खोलणार तुम्ही डाव देऊ शकता म्हणा ओ ये ओ हो अरे बाबा काही एकच पान मागत बसून काय खातं काय माहित ना आता ना काही मी काय करू हो हो गाईज 2 वाजायला आलं एक पण डाव ना काय इकडे बघा अख्खा काहीच खाली आला सगळा तर इथं डाव यायला पाहिजे ओ गाईज असं दलिद्र पाना येतात ना दलिद्री पाना मी नाही केलं डायरेक्ट बंद गाईज थोड्याच वेळात गाईज ब्लॉग एंड करू आपण हो हे गाईज तर फायनल जस्ट 2 ना गाईज इकडे बघा म्हणजे आता लेवल झाली असेल माझ्या मी मोजलं ना गाईज किती पैसे ते उद्या काहीच खेळ म्हटले जातील बरं सगळं काहीच गेलं तर फक्त किती रुपये राहिलेलं 20 रुपये राहिलेलं 20 रुपये मी आलो आणि खेळलं काही आणि तिथं आता ब्लॉग बघू ते सकाळचे थोडंसं लेट येतील प्रॉब्लेम होतं कारण की आणि एक दुसरा आधी एक प्रॉब्लेम होतं की वायफायचा इथं हाय वायफाय पण किंवा स्लो हे 17 तासाची काही जसं दाखवतं म्हणून काही सकाळचे ब्लॉग पण मी लेटच करतो आणि लेट मला माहिती ते ब्लॉग लवकर जायचं कारण वायफाय नसतं म्हणून गाईज आणि गाईज चला आजचा ब्लॉग मी ते सेंड करतो गाईज म्हणजे आजचा ब्लॉग आवडला तुमच्या लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करा चला भेटू शकतो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज